श्रीरामपूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। शहरातील मेड हॉस्पिटलमध्ये प्रसूती दरम्यान एका 22 वर्षीय तरुण महिलेचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी थेट पोलीस ठाण्यासमोर मृतदेह आणून ठिय्या आंदोलन केल्याने श्रीरामपुरात कमालीचा तणाव निर्माण झाला होता। 22 वर्षीय बुशरा सय्यद या विवाहितेस शुक्रवार रात्री प्रसूतीसाठी श्रीरामपूर शहरातील मेड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते। मात्र प्रसूती दरम्यान बुशरा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। धक्कादायक बाब म्हणजे जन्माला आलेल्या नवजात बालकाची प्रकृती देखील अत्यंत चिंताजनक असून त्याला पुढील उपचारासाठी लोणी प्रवरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। तेथे बालकाची मृत्यूशी झुंज सुरू आहे। रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच बुशराचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे। संभाजीनगर येथील रुग्णालयात शवविच्छेदनानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मयत विवाहितेचा मृतदेह ताब्यात घेण्यास साफ नकार दिला आणि मृतदेह थेट पोलीस ठाण्यासमोर रस्त्यावर आणून ठेवला। संबंधित डॉक्टरांवर तात्काळ गुन्हा दाखल करा, जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला। काल रात्री जी रिपोर्ट आलेली आहे, आज आम्ही संभाजीनगरला गेलो होतो, तिथं आमची पीएम झाला। पीएम मध्ये हे रिपोर्ट आलेली की श्वास नळी आहे ना, त्याच्यात अन्न अडकलं। तर डॉक्टराचं काम होतं की अन्न नळीमध्ये ते पाईप टाकून ते काढतात। त्यांनी ती काही प्रक्रिया केली नाही। त्यांनी 2 वेळेस त्याची छाती दाबली, नंतर त्याला काहीतरी डाऊट झाला। त्यांनी 2-3 डॉक्टर परत बोलवले तिथं हॉस्पिटलमध्ये, आणि हॉस्पिटलमध्ये त्यांनी काय केलं, जेवढे पेशंट होते त्यांना सगळ्यांना बाहेर काढलं। सीझरचे पण पेशंट त्यांनी बाहेर काढले, 1 दिवसाचे सीझर पेशंट त्यांनी बाहेर काढले। त्याच्यानंतर त्यांनी ना डोर लावून घेतलं। डोर लावून अर्धा तास त्यांचं काहीतरी कन्व्हर्सेशन झालं। तेवढा त्यांनी काय केलं, मग घेऊन त्यांनी कामगारमध्ये स्वतः डॉक्टर घेऊन गेले कामगारमध्ये स्वतः। असं कधी होत नाही की डॉक्टर कामगारमध्ये घेऊन जातात, स्वतः घेऊन गेला। नंतर तिथं झाल्यानंतर 1-1.5 तासानंतर आम्हाला सांगितलं की तुमचा पेशंट हालचाल करत नाहीये। मग आम्ही त्यांना जाब विचारलं का असं का? मग ते म्हणतात का 4 रिझन आहे, त्याच्यातलं एक रिझन काहीतरी सांगलं, ते माझ्या भावाला सांगलं, मी तेव्हा नव्हतो। आता तुम्ही शवविच्छेदन करून संभाजीनगर थेट इथं त्या महिलेची जे शव घेऊन आलेला आहात, पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडलेला आहे। काय मागणी आहे, काय भूमिका? आमची मागणी एवढीच आहे की त्या डॉक्टरावर कंप्लेंट झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि जर तो निर्दोष असेल, आमचं फक्त एवढं आहे की त्याला गुन्हा दाखल करायचा त्याच्यावर सध्या आम्हाला, कारण की गुन्हा जर दाखल नाही केला तर आम्ही आमचं इथून हलणार नाही सध्या। काल जे मेड हॉस्पिटलमध्ये घटना घडली ती बुशरा सय्यद त्यांना आम्ही पोस्टमॉर्टमसाठी औरंगाबाद संभाजीनगरला घेऊन गेलो होतो। तिथं घेऊन गेल्यामुळे त्यांची जी मेडिकल रिपोर्ट आली त्याच्यात कन्फर्म झाला का ते अन्न नळिकेमध्ये त्याचा अन्न अटकल्यामुळे आणि डॉक्टरच्या हलगर्जीपणेमुळे तिचा निधन झाला। त्याच्यासाठी आम्ही इथं डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यासाठी, मय डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यासाठी इथं ठिय्या मांडला आहे। आणि जोपर्यंत डॉक्टरवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून शव हलवणार नाही आणि त्या मुलीचा, आमच्या बहिणीचा अंत्यविधी पण देखील करणार नाही। पोलीस ठाण्यासमोरील नातेवाईकांच्या या आंदोलनामुळे शहरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। नातेवाईकांचा वाढता रोष आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ मध्यस्थी केली। पोलिसांनी नातेवाईकांशी चर्चा करून त्यांना रीतसर चौकशीचे करून कारवाईचे लेखी आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी दिले। रात्री श्रीरामपूर शहरातील मेड हॉस्पिटल येथे एक 22 वर्षीय महिलेची प्रसूती झाली। त्यानंतर तिला त्रास होऊ लागल्याने तिला कामगार हॉस्पिटल श्रीरामपूर या ठिकाणी ऍडमिट करण्यात आलं। नंतर एक जवळपास अर्ध्या-पाऊण तासात तिची त्या ठिकाणी डेथ झाली। त्या डेथ नंतर आपण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला एक एडी दाखल केलेली आहे आणि मयत महिलेचं पीएम संभाजीनगरला घाटी हॉस्पिटल या ठिकाणी झालेलं आहे। नातेवाईकांचा रोष होता, पोलिसांनी डॉक्टरांवरती गुन्हा दाखल करावा, परंतु प्रक्रियेप्रमाणे सिव्हिल सर्जन साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी असते। त्या कमिटीच्या निर्णयानंतर डॉक्टरांनी केलेले औषधोपचार योग्य आहेत किंवा कसे याची पडताळणी करून त्यांचा अभिप्राय आल्यानंतरच गुन्ह्याची प्रक्रिया सुरू होते। तसं आश्वासन आपण नातेवाईकांना दिलेलं आहे आणि ते या ठिकाणी पोलीस स्टेशन या ठिकाणी निघून गेलेले आहेत। त्यानंतर पोलीस ठाण्यासमोर निर्माण झालेला तणाव निवळला आणि नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला। या घटनेमुळे श्रीरामपुरात वैद्यकीय क्षेत्रातील हलगर्जीपणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलीस आता या प्रकरणात काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। याविषयी स्वराज्य समाचार न्यूज 24 वाहिनीने घेतलेला हा स्पेशल आढावा।